नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. विमर्शित विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज प्रवास केला. आज सांगली जिल्ह्यातील आटपाडी, नेलकरंजी, खरसुंडी या सगळ्या भागात मी प्रवास करतो आहे. राहून एक सल वाटली की मी जेव्हा प्रवासाला जातो, आज रविवार आहे, साहजिकच आहे. रविवार हा एक सुट्टीचा दिवस कन्सिडर केला जातो आणि या सुट्टीच्या दिवशी साधारणपणे लोक आराम करणं प्रेफर करतात किंवा कुटुंबामध्ये वेळ घालणं प्रेफर करतात. काल अशीच चर्चा चालू होती. त्यावेळी एक विषय निघाला की एक जण म्हणाल्या की हे सगळं करून काय मिळणार आहे, तू एवढा प्रवास करतो. आणि मित्रांच्या पण शंका असतात की तू विशाल एवढा प्रवास करतो, एवढा पक्षासाठी वेळ देतो, याचा उपयोग काय. मला वाटतं उपयोग हा विषय वेगळा आहे, पण मला वाटतं जी गोष्ट आपला इन्स्टिंक्ट करते ना, आनंद देते ना, ती गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणजे पक्षाचं काम असेल किंवा समाजसेवेचं काम असेल, यामध्ये मला तर काही फरक वाटत नाही. फक्त समाजसेवेला एक झेंडा किंवा एक चिन्ह दिलं आहे एवढा तो विषय असतो. परंतु अजूनही काही लोकांची, मला वाटतं सुशिक्षित लोकांची असा एक गैरसमज आहे की पक्षाचं काम करतो म्हणजे फार चुकीचं काहीतरी करतो. पण मला हे कळत नाही की आपण सुशिक्षित आहोत, एज्युकेटेड आहोत, आणि हे आपण असं कसं रिॲक्ट झालं पाहिजे. म्हणजे लेजिस्लेचरमध्ये कायदे बनतात, विधानसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये कायदे बनतात, आणि कायदे बनवणारी सर्वोच्च संस्था आहे ही तीच संस्था आहे जी तुमचं अगदी इन्कम टॅक्सपासून तुमचा मालमत्ता कर किती असावा, तुमची पाणीपट्टी किती असावी ह्याचं विवरण करत असते. आणि एक पॉलिसी मेकिंग बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या लोकांनी गेलं पाहिजे. परंतु आजही दुर्दैवानं सांगावं लागतं की बराच भाग आहे या गोष्टीला तो चांगला मानत नाही. मला वाटतं प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. कोणाला डॉक्टर की फील्ड आवडत असेल, कोणाला त्यांचं प्रत्येक फील्ड, म्हणजे एखाद्या ॲक्टरला ॲक्टिंग आवडत असेल, क्रिकेटरला क्रिकेट खेळणं आवडत असेल, बॅडमिंटनपटूला बॅडमिंटन आवडत असेल. तर माझ्यासारखे बरेच कार्यकर्ते आहेत की ज्यांना प्रवास करणं आवडतं, फिरणं आवडतं, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटणं आवडतं, आणि त्यातून एक आनंद होतो, एक संवाद साधला जातो, त्या भागाची माहिती मिळते. आज मी आटपाडीच्या डोंगरावरती उभा आहे आणि ह्या माहितीद्वारे मी समृद्ध होतो, मला आनंद वाटतो. आणि असं असतानाही काही लोक त्याला कमी का लेखतात. म्हणजे काही लोक ती थट्टा करतात, म्हणतात की हे वेळ आहे, कारण की काय, आपलं तिकीट आणि ट्रॅव्हलिंग सगळं आपलं असतं. मग अशा प्रकारे हे भाजपाचे असतील, संघ परिवाराचे असतील, असंख्य कार्यकर्ते आज स्वतः फिरतात, कारण की ही आनंददायी आहे. हा देश घडताना बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते आणि कोणीतरी करावं लागतं. म्हणजे फार सुंदर उदाहरण आहे, जेव्हा मी विद्यार्थी परिषदेमध्ये होतो, यशवंतराव केळकरांचं उदाहरण आहे. कोणीतरी या मातीमध्ये एका दाण्यानं गाडलून घेतलं पाहिजे, तरच त्या कणसाच्या ताटाला किंवा ज्वारीच्या ताटाला असंख्य दाणे लागतात. आज प्रत्येकाला कणीस व्हायचं आहे, पण गाडून घेण्याची कोणाची इच्छा नाही आहे. आणि जर तो कोण करत असेल, स्वतःला गाडून घेत असेल, तर तो महामूर्ख असतो. मला वाटतं ही मानसिकता, संकुचित मानसिकता, मी, माझं घर, माझं कुटुंब, ही आपण का बाळगतो. म्हणजे देशाचं नुकसान झालं आहे. आणि असं वाटतं की ह्यामुळे काही विशिष्ट लोकांच्या हातात सत्ता जायला नको, त्यांच्या हातात सत्ता गेले. म्हणजे मला असं कायम वाटतं की या देशाचं जे काही चित्र चांगलं किंवा वाईट आहे, जर वाईट झालं तर ते चांगल्या माणसांच्या शांत बसण्यामुळे झालं आहे. त्यामुळे आज मी भरपूर प्रवास केला, मला आनंद आला, मनसोक्त लोकांना भेटलो, शेतकरी वर्गाला भेटलो. मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे आज बाहेर पडलो आणि आज समाधान वाटतं आहे की मी काहीतरी करतो आहे, लोकांना भेटतो आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे. काही गोष्टी सरकारला पोचवण्यासाठी आहेत, काही गोष्टी अधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आहे, आणि त्या सॅटिस्फॅक्शन आहे. त्यामुळे जेव्हा मला नर्वसनेस येतो आणि लोक बोलतात, त्यावेळी मी विचार करतो की आपलं सडन इन्स्टिंक्ट काय आहे. त्या लोकांना राष्ट्रीय भावनेतून एकत्र करणं, यासाठी एक आनंद वाटतो. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद.